राज्यात राज्यसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली। भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। त्यात कुणाच्या उमेदवारीमुळे धक्का बसला असेल तर तो आहे प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी। त्यांची राज्यसभेची टर्म संपण्यासाठी अजून 4 वर्ष बाकी असले तरी राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पाहूयात यामागे अजित पवार गटाची नेमकी रणनीती काय आहे। प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी का? अपात्रतेची तलवार म्हणून उमेदवारीची खेळी? अजित पवार गटाची काय आहे रणनीती? ना पार्थ पवार ना बाबा सिद्दीकी। अजित पवार गटानं राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे आणि धक्का तंत्राचा अवलंब केलाय। प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत। त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत बाकी असताना त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचं कारण काय, असा प्रश्न विचारला जातोय। त्यामागे स्ट्रॅटेजी असल्याचं उत्तर पटेल यांनीच दिलंय। त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे। मला खात्री आहे या वेळेस बिनविरोध निवडणूक होणार आहे, पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे चित्र तुम्हाला स्पष्ट नजर येईल। अजितदादा गटाचं विधिमंडळात बहुमत असलं तरी संसदेत नाही। लोकसभेत, राज्यसभेत प्रत्येकी एकच खासदार त्यांच्याकडे आहे। शरद पवार गटानं राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे। या सगळ्या तांत्रिक बाबीत पटेलांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लावून नव्यानं निवडून आणण्याची खेळी करण्यात आली आहे। असला कुठला प्रकार अपात्रतेचा टांगती तलवार वगैरे असला काही विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही। पक्षाच्या सर्व नेत्यांनी मिळून हा एकत्रित निर्णय घेतला। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेऊन तशा सूचना दिल्या आणि प्रफुल्लबाईंना अजून दीर्घकाळ संधी मिळावी त्या दृष्टिकोनातून उचललेली ती पावलं आहेत। कारण का 4.5 वर्षानंतर काय होईल काय सांगता येत नाही। यूज अँड थ्रोचा गेम असतो हा। तर अजून 2 वर्ष आपल्याला मिळाली तर मिळाली। अजितदादा गटात पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते राज्यसभेसाठी शर्यतीत होते। बहुतांश आमदारांनी पार्थ यांचं नाव लावून धरलं होतं। रायगड लोकसभेची जागा अडचणीची वाटत असल्यानं सुनील तटकरेंना देखील राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, पण त्या सर्वांना मागे सारून पटेलांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळे त्यांची सध्याची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे। पटेलांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणुकीत इतर नेत्यांना संधी दिली जाईल, पण पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्याला 4 वर्षच खासदारकीची टर्म मिळणार आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणारी जागाही अजित पवार गटालाच मिळणार आहे। त्यामुळे राज्यसभेवर अजितदादा गटाचाच आणखी एक उमेदवार जाणार हे निश्चित। पण असं करून अजितदादा गटानं प्रफुल्ल पटेल यांना निश्चिंत केलाय। हा या स्ट्रॅटेजीचा अर्थ आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।